केला जातोय. यस, विशेष सन्मान केला जातोय प्याराबाई यांचा. नमस्कार. महत्वाचा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य दिव्य असं आयोजन डीसीबी ग्रुप काशीच्या वतीने आयोजित असणारी सोयरे चषक स्पर्धा, ज्या सोयरे चषकाची चर्चा सर्वदूर सुरू आहे आणि भारतातील नामवंत खेळाडू ज्या स्पर्धेमध्ये आले तीच ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा सामना, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळला गेलाय आणि पहिलाच बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. पाठ 12 पेन या ठिकाणी कृपया पाठवायचे. पहिल्याच बॉलवर साखर टीम आपल्या 12 पेन पाठवा. साखर टीम साखर टीम आपल्याला आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा कॉल देण्यात येतोय. आपला 12 पेन या ठिकाणी कृपया पाठवा. नो बॉल. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा फटका देखील त्यांना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅचला झाली आहे सुरुवात. आपण आहोत रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशीद गावी. पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारे हे काशीद गाव आज काशीद गावामध्ये रंगला जातोय. 7व्या पर्वामध्ये सोयरे चषकाचा हा 16 डीसीबी ग्रुपचं आयोजन. काशीदचे फायनल सम्राट भरतशेठ बेलोसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणारी स्पर्धा. खराब बॉल, त्याचा फायदा घेतलाय सुमित डोंगडे यांच्या बॅट मधून येताना फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, 6 षटकार. ओव्हरमध्ये 16 धावा धावफलकावर पाहायला मिळते. साखर विरुद्ध पारगाव. ग्रामीण क्रिकेट मधील महाराष्ट्राच्या दादा संघांमध्ये राज्य केलं पारगावने. आकाश तारेकर, सुमित डोंगडे यांना पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटसाठी आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहण्याची नामी संधी चालून आली. यस, षटकार दिलाय. सर या अगोदरचा चौकार होता ना. थांबा थांबा, पंचांचा निर्णय चौकार आला होता. फक्त कळवा परत काय आहे ते. हा, दोन्ही षटकार आहेत. यस, बिग हिट. आणखीन एक मोठा फटका खेळला जातोय. 360 सुमित डोंगडे यांच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल सीमा रेषा पार, षटकार.
लगातारचा तिसरा षटकार रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या दोनही पर्वामध्ये मानकरी ठरले होते. मालिकावीराचे आणि मोटरसायकलचे असते मिस्टर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर RPL पाहायला मिळत आहेत. सुमित डोंगडे पारगावचं नाव ज्या खेळाडूने महाराष्ट्रभर नेलं बॅटिंग करतायत. आणखीन एक याही वेळेला बॉल सीमारेषच्या दिशेने काय एफर्ट्स केल्यात लाजबाब. टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. निर्णय काही येऊ द्यात परंतु टाळ्या त्या फिल्डरसाठी आहेत. संकेत होते त्या ठिकाणी. रिझल्टची आपण वाट पाहतोय. निकाल येऊ देत परंतु संकेतने केलेले एफर्ट्स टाळ्या वाजवण्यासारखेच होते त्या ठिकाणी. हा चला तिसऱ्या पंचांकडे आपण हा निर्णय सोपूयात आणि ते नसेल तर मग आपण कमिटीचा कॉल घेऊ शकतो. ते जर कॅश नाही झालं तर महत्वाचा निर्णय आपण पंचांकडे सोपूयात. एफर्ट चांगले होते परंतु पंचांचा निर्णय येतोय. हा षटकार आहे आणि तुमच्या 12th मॅनला सुद्धा दाखवलं. येस पहा येऊ देत षटकार हरकत नाही तरी सुद्धा संकेतच्या प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात. लगातारचे 4 षटकार. लगातारचे 4 षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडलेत. नाव सुमित डोंगडे. यावेळेला आणखीन एक क्लासिकल अंदाज सुमित डोंगडेच्या बॅट मधून येतोय. हा सुद्धा बॉल सीमारेषा पार चौकार. पाहिजे तेवढ्या दिन दिल्या तुला चिंतून जातो सुमित ढोंगरे मला रमे. क्रिकेट वाद पाहत होतं. सुमित डोंगडे आकाश तारेकर पारगावसाठी खेळताना मैदानात कधी उतरणार आणि ती इच्छा काशीदला कंप्लीट होताना पाहायला मिळते या सोयरे चषकात. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या आलेली आहे ती 34 धावा. सुमित डोंगडे काय करू शकतात. उगाच कोणाच्या नावाचा जय जयकार नाही होत. उगाच गाणी बनत नाहीत. सुमित डोंगडेने दाखवलंय पुन्हा एकदा सिद्ध करून 34 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये टोलावल्यात. आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. बंटी बद्रिके रायगड प्रीमियर लीग मधील दोन्ही मालिकावीर एकाच वेळेला मैदानात पाहायला मिळत आहेत. सध्या बंटी बद्रिके लोदिवलीचे खेळाडू आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. पंच नो बॉल या ठिकाणी घोषित करतायत. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 35 वर जाताना पाहायला मिळेल. धावा रोखाव्या लागतील. थोडासा लगाम घालावा लागेल या धावसंख्येला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कडक शिस्तीच्या स्पर्धेची चर्चा, बैल जोडीची चर्चा, फायनल सम्राटांची असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कार्यतत्पर आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. एक धाव तर झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा कॉल. खऱ्या अर्थाने हे महत्वाचं आहे. धावांची भूक केवळ आपल्या बॅटमधून आल्या नसावी, आपल्या टीमसाठी ती असावी आणि सुमितने दुसऱ्या धावेचा कॉल दिला. धावसंख्या झाली होती आता 37 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते ती या ठिकाणी 2. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॅटला बॉल लागल्या लागल्या बंटी चालू लागले होते आणि इकडे विकेट घेतली आहे निखिल पाटील यांनी. खेळाडू बाद.
इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे आणि त्यामुळे कोपरीचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल या ठिकाणी मोरबी आपण देखील कॅप्टन या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस होईल आणि चर्चा मात्र या ठिकाणी सध्या महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर ज्या वेळेला बैलगाडी शर्यत होतात चर्चा मात्र काशीच्या छबे आणि चिमण्या यांचे होते. परवेश शेठ भरत शेठ बेलोसे यांच्या बैलगाडीची होते आणि मोटरसायकल असतील टीव्ही असेल फ्रीज असतील अशीची बक्षीस मात्र मोठ्या प्रमाणात ज्यांनी हंगामात जिंकली त्यांची ही स्पर्धा पाहायला मिळते. व्हाईट बॉल रिवर्सचा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. तिकडे बॉल मागे जाईल. आकाश तारेकर यांनी खेळलेला फटका होता. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला सुमित यांनी आणि 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि धाव संख्या लेगबाईच्या स्वरूपातील या 2 धावा आल्या. 40 धावा धाव फलकावर ओव्हर 2 सुरू आहे. निखिल पाटील अलिबाग तालुक्यातील ही एक महत्वाचं नाव आहे. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. जाईल बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. दुसरी ओव्हर सुरू आहे. आकाश तारेकर सुमित डोंगडे एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पारगाव या गावासाठी पारगावच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. यावेळेला फटका चांगला खेळला गेलाय. आकाश तारेकर ISPL सुद्धा यावर्षी गाजवताना पाहायला मिळाले आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 42 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. चर्चा महाराष्ट्रभर DCB ग्रुप काशीच्या सोयरे चषकाची पाहायला मिळते. त्याचं कारण आहे बैलजोडी आणि त्याचबरोबर शिस्तबद्ध स्पर्धा. मग संघ कोणाचाही असू देत पेनल्टी दिली जाते. इकडे जर आपण शिस्त नाही दाखवली तर इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला निखिल यांनी. डॉट बॉल येतोय. ओव्हर संपल्या 2. या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय आणि धाव संख्या 42 झाली आहे. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. पर्यटकांना काशीत बोलावतं. समुद्र किनारे इकडले स्वच्छ समुद्र किनारा त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी सातत्याने पर्यटकांना भुरळ घालताना पाहायला मिळतं आणि त्याचबरोबरीने या काशीच्या समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या बैलगाडी शर्यत सुद्धा चर्चेत असतात आणि त्याचबरोबरीने काशीची ही सोयरे चषक सुद्धा 7व्या वर्षात आलेली आहे. संपूर्ण DCB ग्रुपचं आयोजन पाहायला मिळत आहे. 2 ओव्हर झाल्यानंतर मोठी धावसंख्या उभारली गेली आहे खरी, परंतु आता सूरज पाटील आले त्या जोडीला रोखण्यासाठी. मी 24 लाईव्ह इव्हेंटचं देखील कौतुक करावं लागेल. आता एक अँगल आम्हाला पाहिजे होता आणि अगदी स्पष्टपणे तो दाखवला. त्याचं समाधान 12th मॅनचं सुद्धा लगेच झालं. खूप छान. कारण अलीकडे लाईव्ह देखील तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेला आकाश एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवण्याचा प्रयत्न. कॅच पकडण्याचा प्रयत्न. 2 प्रयत्न केले. तिसऱ्या प्रयत्नात बॉल जमिनीवर पडतोय. तोपर्यंत 2 धावा. सुमितने मारला होता. यस. आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 44 धावा. तिसरी ओव्हर सुरू आहे. सूरज 6 बॉल 30 वर बॅटिंग करतायत सुमित डोंगडे एका विक्रमाच्या दिशेने. आणखीन एक. यावेळेला फाईन लेगची दिशा आणि याही वेळेला बॉल जातोय सीमारेषेच्या पार. कोण बॉल पकडते तिकडे नाव कळवा. मकवा होते. यस. चांगली कॅच पकडली आहे आणि धावसंख्या जर पाहिलं तर मला वाटलं मास तिकडे की काय आणि धावसंख्या 50 झालेली आहे पारगाव टीमची. सुमित डोंगडे काही थांबायला तयार नाहीये. 36 धावांवर बॅटिंग करतायत 7 बॉल मध्ये. यावेळेला वेगवान बॉल टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आकाश यांनी कॉल दिला आणि तिकडे धावा जर पाहिलं तर 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. 51 धावा धाव फलकावर. क्रिकेटसाठी अतिशय महत्वाचा असणारा आजचा दिवस काशीद मध्ये. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न सुमितने थांबवलं. कॉल दिला तिकडे. जळीस्थळी कष्टी पाषाणी आपल्याला दिसणारा हा क्रिकेटचा खेळ
आपण पावसाळ्यात क्रिकेट खेळतो, आपण हिवाळ्यात क्रिकेट खेळतो आणि एवढ्या प्रचंड उन्हात सुद्धा क्रिकेट खेळतो, कारण हा खेळ आपल्या आवडीचा आहे, लाडका आहे. आज काशीद मध्ये कोलवड्याप्याचा बॉल, त्याला कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु थांबवलाय आणि योग्य कॉल म्हणावा लागेल, कारण इकडे एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी सूरज यांनी केली आतापर्यंत, कारण या ओव्हरमध्ये एक षटकार आला खरा, परंतु तरी देखील कमबॅक केलंय. धाव संख्या 52. आमदार महेंद्र शेठ दळवी, बिग हिट. सुमित डोंगरे ऐकायला तयार नाहीये, हाई बॉल फेकून दिलाय, जा शोधून आणा बॉल, सिक्सर. यस, गाणं सुद्धा योग्य वेळेला लावलंय. आमचे सगळे समालोचक मंडळी आस्वाद घेत आहेत जेवणाचा. आणि इकडे जर पाहिलं तर सुमित डोंगरे नावाचं वादळ घोंगावू लागलेलं आहे. धाव संख्या झाली आता 58 धावा धाव फलकावर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 1 ओव्हर बाकी आहे. सुमित डोंगरे 9 बॉल मध्ये 42, 6 6 1 4. वादळच आलं हे, परंतु अजूनही एक वादळ थोडंसं शांत आहे आणि ते कधीही घोंगावू शकतं. आणि त्या वादळाचं नाव आहे, ज्याने आपल्या दारामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये 19 मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या उभ्या केल्या. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आकाश तारेकर, सुमित डोंगरे पारगाव साठी. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय, फटका चांगला आहे. 4 धावा त्या ठिकाणी मिळतील. चौकार आकाश यांच्या बॅटमधून. पारगावचा धुमाकूळ या ठिकाणी सुरू आहे आणि आज खास मॅच पाहण्यासाठी ध्रुव आकाश तारेकर हे आहे. ध्रुव आकाश तारेकर हे देखील आज मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. लवकरात लवकर ते सुद्धा पारगावच्या जर्सीमध्ये पाहायला मिळतील काही वर्षातच. यस, नो बॉल. कोलवड्याप्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि इकडे मी सुमितचं कौतुक करेल. एखादा म्हटला असता माझं अर्धशतक जवळ आलंय, परंतु त्याही पेक्षा सुमित म्हणतात माझ्या गावाच्या टीमसाठी मला रन बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. धावा धाव फलकावर पारगाव. या वेळेला हवाई हल्ला आकाश तारेकर यांचा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. विकेट येते, निखिल पाटील होते तिकडे आणि विकेट येते. मुख्य मंचावर 3:30 पर्यंत जर पाहिलं तर VIP एंट्रीज होणार आहेत आणि आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विविध भूमिका दिल्या जातील आणि मुख्य मंचावर फक्त पाहुणे थांबतील याची नोंद आपण घ्यायची आहे. रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश माघारी परतलेले आहेत. सुमित डोंगरे एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरे
या वेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पार. षटकार. संख्या इकडे पुढे जाते. दुसऱ्या धावेचा कॉल सुमित यांनी दिलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा कॉल दिला जातोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इकडे विकेट येते. सुमित डोंगडे आपल्या स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. पाहूया धावसंख्या एकंदरीत होते 73 धावा धावफलकावर. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एवढी मोठी धावसंख्या उभी केली आहे पारगावने. प्रेक्षकांच्या उड्या पडायच्या पारगावची मॅच पाहण्यासाठी. तो कालखंड आज पुन्हा एकदा ताजा केला या सगळ्यांनी. बिग हिट सुमित डोंगडे. नाही अर्धशतक झालं हरकत नाही. मन जिंकून घेतली सगळ्यांची. काय खेळी केली आहे, काय बॅटिंग केली आहे. 10 बॉल मध्ये नाबाद 48 धावा सुमित डोंगडे आणि त्यामध्ये 7 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा सगळ्यांची मन जिंकताना पाहायला मिळत आहेत. रायगडचा मिस्टर 360 मिस्टर RPL नाव सुमित डोंगडे. चला पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती टॉस साठी या. मिळत आहेत त्यामध्ये होतोय टॉस. हेड कॉल केला होता आणि हेडच आलाय. संकेत काय म्हणाल, काय निर्णय असेल? पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्स विषयी समाधानी आहात? हो नक्कीच. टीमने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाजी सुद्धा खूप सुंदर झाली. परंतु आता आम्ही नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यस, मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी आपण केली आहे. अक्षरशः मेडन ओव्हर सिमेंटच्या खेळपट्टीवर टाकण्याचा कारनामा केलाय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहे. आता बॅटिंग करायची. मागील मॅच मध्ये धावांचा पाठलाग केला होता. काय म्हणाल पहिल्या मॅच मधील जो परफॉर्मन्स होता तुमच्या दोन्ही आयकॉनचा त्याबद्दल आणि आता या मॅच विषयी? आता पहिल्या मॅचचा आमचे जे आयकॉन होते ते खूप चांगल्या रीतीने आमची नौका पार केलेली आहे आणि आता जे पुढची मॅच आहे ती आम्ही कमीत कमी जास्त रन स्कोर बोर्डवर लावण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबरीने किती वाट पाहत असता या स्पर्धेची? या स्पर्धेची वाट तर आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्हाला म्हणजे अशी उत्सुकता असते की ही टुर्नामेंट कधी येते असं सगळ्यांना चाहूल असते आणि त्या टुर्नामेंटसाठी खेळण्यासाठी सगळे प्लेयर तयार असतात. क्या बात आहे, खूप छान. पहिल्या मॅच मध्ये तर तुम्ही नो डाऊट महाड संघ बलाढ्य आहे आणि त्या सामन्याला पराभूत करत या स्पर्धेतील सगळ्यात मोठा उलटफेर सुद्धा केला होता. याही मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर क्रिकेट रसिका हो, आपण आहोत रायगडच्या मुरुड तालुक्यातील काशीद मध्ये सोयरे चषक DCB ग्रुपची भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपल्या भेटीला आली आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचं खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज पाहतोय आणि जशी यानंतरची मॅच सुरू होईल, सध्या रायगडामध्ये ज्या आवाजाचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय, तारेगावचा हा सितारा रोशन पाटील यांचा आवाज असेल. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय चंदू सर. त्याचवेळेला धन्यवाद यासिनजी मर्चंट सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. तर इथे रन बनवायचे 80. या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा उच्चांक केतनच्या सर्वे संघाने 78 केल्या होत्या आणि त्यानंतर या सामन्यामध्ये पारगाव टीमने 79 केल्या. जर धावा चेस झाल्या तर मात्र
हा एक मोठा टार्गेट चेस होईल या स्पर्धेमधला, यातील मात्र शंका नाहीये. परंतु एका बाजूला पारगाव, मगाशी चंदू शेट्टे सरांनी देखील सांगितलं, पारगावचं क्रिकेट पाहण्यासाठी तुडुंब गर्दी संपूर्ण मैदानाच्या अवतीभोवती असायची, ज्यामध्ये लिजन क्रिकेटर नरेश गायकवाड, सोन्या गायकवाड, कमलाकर मामा. बघा जी गाडी समोर आहे व्हाईट कलरची क्रेटा, बघा गाडी आमचे मॉन्टी पाटील आहेत मोरबीचे, थोडी बाजूला घ्या, अँगल बदला गाडीचा. तिकडे आमचे रसवंती कर्दक केंद्र आहे बघा, उसाचा रस, आणि समोर मधोमध एक व्हाईट कार आहे, क्रेटा कार आहे, मॉन्टी पाटील आहेत मोरबीचे. थोडी गाडी बाजूला घ्या प्लीज, थोडासा रिफ्लेक्शन येतो मैदानावरती काचेचा, त्यामुळे विनंती राहील. यस, थँक्यू. तर मॅचला सुरुवात होईल. 80 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी पंकज आणि एका बाजूला केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाची रन मशीन सूरज पाटील मैदानाकडे चाललाय. हा खेळाडू देखील कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं आणि आज त्याच्यासमोर एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. 80 धावांचा पाठलाग करताना एक मोठी मॅरेथॉन इनिंग त्याला खेळावी लागेल आणि पंकज कडे प्रचंड ताकद आहे. पंकजकडे देखील चांगले टायमिंगचे फटके आहेत, त्यालाही चांगली इनिंग या ठिकाणी साकारावं लागेल. बॉलिंग मार्कवरती रायगडचा बायकरमॅन, रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर मैदानामध्ये सज्ज झाला. पहिल्या ओव्हरसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवरती हा खेळाडू सज्ज झालेला आहे. बरोबर 80 धावा, प्रत्येक षटकामागे 20 धावांचा पाठलाग करणं, त्यासाठी तुम्हाला 3 मोठे फटके हे कंपल्सरी खेळावे लागतील. मागच्या इनिंगमध्ये सुमित डोंगडे नावाचं वादळ गोंगावलं आणि मोठी धावसंख्या. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल चला वाडीस लॉंग ऑनला, दणदण करत वेलकम बाउंड्री 4 चौकार. सूरज पाटील यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि अकाउंट ओपन झालं. सूरज पाटीलचं अकाउंट ओपन झालं साखर या संघाचं. नावात बरंच काही दडलंय, बोर्ड करतले नाव साखर संघ, अलिबाग तालुक्यातील, अलिबाग परिसरातील एक नामवंत संघ. यॉर्कर होता, खोदून काढला, अक्षरशः बॉलला ड्राईव्ह करत असताना बॉल लॉंग ऑफ कडे चाललाय. डीप मध्ये रितेश यांना आपण त्या ठिकाणी पाहताय. 1 रन या ठिकाणी मिळेल आणि एका रनच्या मदतीने संघ पुढे सरकताना आपण पाहू शकाल तब्बल 5 धावा. मॅरेथॉन इनिंग कंपल्सरी खेळावी लागेल. सिद्धेश वॉटर स्पोर्ट्स पारगाव आणि एका बाजूला बॉस फायटर साखर, हे 2 संघ असतील या मॅच मध्ये. पंकजसाठी हा बॉल थोडासा लेंथ बॉल होता, मिस टायमिंग आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत असताना अगदी विकेट समोर हा झेल सुटला गेला. क्रिकेटमध्ये जीवनदान देणं कधी कधी महागडं ठरू शकतं आणि पंकज सारख्या खेळाडूला जीवनदान या ठिकाणी दिलंय पारगावच्या खेळाडूने. पंकज एक चांगला अष्टपैलू खेळाडू देखील आहे आणि या टीमचा पुरस्कर्ता देखील आहे. बॉस फायटर या नावाने जो संघ उतरलाय त्या संघाचा तो पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे. PNP चषकामध्ये देखील पंकजच्या संघाने दमदार कामगिरी करून दाखवली होती. अशा अनेक कर्ज स्पर्धा अक्षरशः या खेळाडूच्या संघाने गाजवल्या, परंतु आज त्यांच्या समोर एक कडवं आव्हान आहे, तगडं आव्हान आहे आणि अतिशय मोठी अग्निपरीक्षा असेल. 80 धावांचा पाठलाग करणं आणि तेही ग्रामीण मधला दिग्गज पारगाव संघ. गॅप मध्ये फटका, स्क्वेअर ड्राईव्ह खेळलाय, शॉर्ट एक्सचा कव्हर आणि कव्हरच्या मधून गॅप शोधला, बॉल झाला फरार आणि इथे मात्र रन्स मधील 4 चौकार. या फटक्यावरती सूरजच्या बॅटमधून 4 धावा आल्या. सूरजची एक इनिंग मला आताही आठवते, एकत्र माथेरानच्या मैदानावरती जेव्हा रायगड ठाणे ही लढत झाली, त्या लढतीमध्ये सूरज हे नाव पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं. सूरज पाटील अफलातून इनिंग त्याने साकारली होती. ठाणे संघाच्या अगेन्स्ट ऑन साइडला पिकअप शॉट, बॅकफुटला गेले, स्टिअर केला बॉलला, मिड विकेट कडे बॉल निघाला गोळीच्या वेगाने. वन्स अगेन अनादर वन, ये दिल मांगे मोर 4 चौकार. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल देखील आक्रमण झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये अपेक्षित धावा जरी नसल्या तरी आपण पहिला पार्टनरशिप चांगली झाली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण या ओव्हरमध्ये 14 आल्या. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये जवळजवळ 66 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. डू ऑर डाय. आता आस्किंग रन रेट हा कदा 22 वर गेलाय. पहिल्या ओव्हर पासून 20.00 होता, आता 22.00 म्हणजे 22 वरती आला. पर ओव्हर मागे 22 धावा. एक मोठं षटक पंकजच्या अगेन्स्ट पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या धावा पॉवर प्ले मध्ये आपण पाहिल्या तब्बल 34. 5 षटकार 1 चौकार. केतन मात्रेने देखील पराक्रम केला होता. एका षटकामध्ये शिवतेजच्या अगेन्स्ट
5 षटकार ठोकत शेवटच्या बॉलला सन्मान देत त्याने सिंगल रन काढली होती आणि 31 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. मधून यावेळेला शेवटचा बॉल चौकार आलाय आणि 34 धावा कुठल्या होत्या सुमितने. सलग 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम सुमितच्या नावावरती आहे. सलग 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम सुमितच्या नावावरती आहे. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वर्ष मालिकावीर होण्याचा देखील पराक्रम सुमितच्या नावावरती आहे. आणि काशीत हा परिसर म्हटला की त्याचं माहेरघर आहे. कर्ददाची ही कर्मभूमी असं म्हणायला हरकत नाहीये. प्रचंड प्रेम आहे या परिसरावरती आणि इकडे त्याचा परफॉर्मन्स नेहमी चांगला राहिला. प्रसन्न पाटील पहिला बॉल क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, दांडी गुल. पंकजला पर्दावाला गेल मैदानाच्या बाहेर. अप्रतिम चेंडू होता. यावेळेला आपण पाहिला डीप मध्ये राहिला, खाली राहिला बॉल आणि त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतला. निखिल मैदानाकडे चाललाय. निखिल वाघरनचा हा खेळाडू मैदानाकडे चालला. आयकॉनची भूमिका त्याला मिळाली. काल खरं तर SJ टायगर सुशांत दादा जाधव यांचा संघ अलिबागचा आपण पाहिला. त्या संघामध्ये अपेक्षित प्रोफेशनल आयकॉन नव्हते, परंतु ज्या पद्धतीने त्या संघाने कामगिरी केली ही खरं तर एखाद्या स्टँडर्ड आयकॉन संघातील खेळाडूंना लाजवेल इतक्या उत्तम दर्जाची कामगिरी मुणाल वर्सलकर आणि विराटच्या संघाने करून दाखवली. आणि तो संघ 2 बॉलची पॅनल्टी घेऊन पहिल्या सामन्यामध्ये उतरला. पॅनल्टी सहित 14 बॉलमध्ये 51 धावा त्याने चेस केल्या आणि त्यानंतर त्या कालच्या दिवसामध्ये तो संघ टॉप 3 मध्ये देखील पोहोचला. तर आता ही बैलजोडी कुठे जाईल आज तुम्हाला नक्कीच समजेल. जो संघ चॅम्पियन बनेल त्या संघ मालकाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं आयोजन आहे ज्या आयोजनामध्ये बैल जोडी दिली जाईल. हाफ ट्रॅकर फिरून मारलाय, पुरेसा अवधी होता फलंदाजाकडे. बॉल मात्र फाईन लेगला चालला. 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. विकेटच्या मागे बघा ज्या ठिकाणी झाड आहे त्या सावलीमध्ये बरेचसे प्रेक्षक आहेत, कारण आता आपण जर पाहिलं 40°C देखील अधिक तापमान आहे या परिसरामध्ये आल्यानंतर. त्यामुळे अधिक काळ तुम्ही उन्हामध्ये राहू शकत नाहीये. आणि त्याच्या बरोबरीने खारे वारे, समुद्र किनारपट्टी, खरं तर महाराष्ट्राला हे लाभलेलं वैभव आहे. कोकण समुद्र किनारपट्टी आणि इथे मात्र येणारे पर्यटक आपण पाहिले. वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज अनेक त्या गोष्टींसाठी मात्र हे परिसर चर्चेमध्ये राहिलं. विरंगुळाचं एकमेव ठिकाण म्हणजे या ठिकाणी आपण पाहिला काशीद बीच, या स्नोबॉल कॉल. सातत्याने आपल्या कामात व्यस्त असताना थोडासा जो स्ट्रेस कामाचा किंवा काही खरंतर गोष्टींचा येतो, तो स्ट्रेस दूर करायचा असेल तर तुम्हाला जरूर काशीद बीच वरती यावं लागेल. निसर्गरम्य परिसर आणि इथे आल्यानंतर तुमचा खरंतर माइंड फ्रेश होईल यात शंका नाही आहे. हाफ ट्रॅकर फ्रीडचा बॉल ऑन साइडला, मिड विकेटला रितेश आहे चेंडू खाली, परंतु बॉल फ्रीड असल्या कारणाने जीवनदान मिळेल. निखिलला ओव्हर थ्रो झालाय. दुसरा रनचा प्रयत्न देखील होताना आपण पाहिला. 2 धावा या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये खरं तर साखर टीमला बरेच संघ आपण पाहिला आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. संघ 1 दिवस अगोदर स्टेला आले इकडे, म्हणजे क्रिकेट बरोबर या ठिकाणी एन्जॉयमेंट देखील प्रत्येक खेळाडूने किंवा त्या संघाने केले आणि यासाठी तर ही स्पर्धा ओळखली जाते. आणि शिस्तबद्ध आयोजन म्हटलं की काशीत ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा पर्यंत उंची गाठली. आकाश जज करतो बॉलला, सोप्या पद्धतीने झेल टीमला. क्या बात आहे. निखिलचा बहुमूल्य विकेट. आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. अगोदरच एव्हरेस्ट पर्वतासारखं आव्हान मोठं आहे आणि ते सर करताना तुम्हाला आता या ठिकाणी खास कायद्यांना सामोरं जाऊन उत्तुंग झेप घ्यावी लागेल, तेव्हाच तुम्हाला ते आव्हान सर करता येईल. आणि या प्रयत्नांमध्ये आपण पाहिला खरं तर अपयश आलं निखिलच्या वाट्याला, अपयश आलं साखर संघाच्या वाट्याला. बॉस फायटर साखर हा संघ मैदानामध्ये आहे आणि आणखी एक धक्का असेल साखर संघाला. धावसंख्या धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 21 धावा, म्हणजे अजून 59 14 चेंडूमध्ये 59 धावांची गरज. राहुल 12 बॉलमध्ये 52 धावा या ठिकाणी चेस होताना पाहिलेल्या आहेत अगोदरच्या पर्वांमध्ये, अगोदरच्या कालखंडामध्ये. परंतु इथे आता 14 बॉलमध्ये 59 होतील का? ज्या पद्धतीने सुमितचा आपण स्ट्राईक रेट पाहिला, त्याने वैयक्तिक बॉल फेस केले फक्त 10 आणि जवळजवळ 48 धावा त्याने केल्या आपल्या संघासाठी. अगदी आपण जर पाहिला 500च्या स्ट्राईक रेट जवळ गेला तो. आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये हेच असतं, पार्टनरशिप किती मोठी झाली यापेक्षा स्ट्राईक रेट किती मोठा आहे हे फार महत्वाचं असतं. यावेळेला बघा परफ्यूम डिलिव्हरी, बरोबर बाउन्सर, सटीक बाउन्सर, तीक्ष्ण बाउन्सर, अगदी नाका समोरून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉन्क्रीट विकेटवरती गोलंदाजी करतोय प्रसन्न. प्रत्येकाला मात्र या ठिकाणी थोडासा ऍडजस्टमेंट करावी लागते आणि यावेळेला सेकंड मॅच हे दोन्ही संघ खेळत आहेत.
थोडासा अनुभव आज झाला या विकेटचा, या मैदानाचा, आणि सातत्याने प्रतिवर्षी सहभागी होत आहेत. परंतु स्लॉट मध्ये आलाय बॉल, मिड विकेटला हा फटका, लांब लचक धमाका, दमदार, शानदार, रुबाबदार षटकार, अफलातून टायमिंग. शेवटच्या बॉलमध्ये षटकार आला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बॉस फायटर साखर टीमची धावसंख्या धावफलकामध्ये लागली तब्बल 27 धावा. म्हणजे जो ओव्हर रेट होता, स्ट्राईक रेट होता, खरं तर सरासरी आस्किंग रन रेट होता, त्याच्या खूप कमी आहे, मागे आलाय. खरं तर साखर संघ त्यामुळे आता अजून आस्किंग रन रेट वाढेल. 12 बॉल 53 प्रतिषटक 26.50 च्या सरासरीने पुढे जावं लागेल. या मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल तर 12 बॉलमध्ये किमान 8 षटकार, 12 बॉलमध्ये जर का 8 षटकार आले तरच हा सामना जिंकता येईल साखर टीमला. आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, इम्पॉसिबल ला पॉसिबल मैदानामध्ये करावं लागेल. आणि जोपर्यंत सूरज उभा आहे तोपर्यंत या सामन्याचं रिझल्ट काही होऊ शकतो, एवढी क्षमता, एवढं कॅलिबर या खेळाडूकडे आहे. सातत्याने ग्रामीण केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघासाठी हा खेळाडू खेळला आणि त्यानंतर पुढे जाऊन अनेक तालुकास्तरीय स्पर्धा असेल, जिल्हास्तरीय स्पर्धा असेल, देशांतर्गत स्पर्धा असेल, अशा अनेक नामांकित स्पर्धांमध्ये सहभागी होऊन या खेळाडूने आपल्या नावाची छाप, आपल्या गावाचं नाव उंचवलंय. तो खेळाडू सूरज पाटील मैदानामध्ये आहे. पारगाव आणि वाघिलवाडा कदर हाकेच्या अंतरावरती 2 गाव आहेत, अगदी जवळचे परिसरातील, एकमेकांच्या अगदी 1-2 किलोमीटरचं अंतर असेल. ओळे, पारगाव, दापोली हे खूप मोठं नाव होतं ओपीडी. त्या परिसरातील खरं तर सूरज पाटील देखील हा खेळाडू आहे. आणि आज पारगाव संघाच्या अगेन्स्ट आला 12 बॉलमध्ये बनवायच्या तब्बल आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 53 धाबा. रितेश पाटील, रितेश रत्नदीप पाटील, रोहित पाटील हे खरं तर 2 बंधुराज आहेत, परंतु आज रितेश मैदानामध्ये बॉलिंग मार्कमध्ये सज्ज झाला. राईट ऑफ ओ द विकेट. पहिला बॉल फिरून मारलाय, हा पंप जॅक मिड विकेटला. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. मैदानामध्ये सांगतो सूरज पाटील सबसे कातिल षटकार त्याच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळाला. 53 धाबा. आता 11 बॉल आणि 47. मी मगाशी म्हटलं कॅल्क्युलेशन काय करायचंय, मोठी रन चेस तुम्हाला करायचे असेल तेव्हा तुम्हाला षटकार आणि चौकार हेच तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतील. हर्षल गिब्सने 175 केल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या अगेन्स्ट, आणि त्याच वेळेला मार्क बाउचरने मधल्या फळीमध्ये केलेल्या 50 धावा त्या देखील तितक्याच महत्वाच्या होत्या. 434 धावांचा पाठलाग करताना 3 तासामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा घमंड मोडून काढला साऊथ आफ्रिकन टीमने. परंतु हे टेनिस क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकतं. आता इथे या धावा जर चेस झाल्या तर भुवया उंचवण्याचं काहीच गरज कोणाला वाटणार नाही, कारण हे मैदान आपण जर पाहिलं बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे. या क्षणात जर का पारगाव टीमला एखादा विकेट मिळाला तर मात्र दबाव वाढेल बॉस फायटर. साखर संघावरती कडा घेतली, बॉल निघाला फ्लाय स्लिपला आणि विकेट काढला रितेशने. क्या बात आहे, पलटवार रितेश पाटीलचा. पहिला बॉल स्लॉट मध्ये आला, त्यानंतर कटर टाकला, हलकीशी कडा घेत बॉल गेला फ्लाय स्लिपला आणि मोठा धक्का बसला बॅटिंग करत असताना बॉस फायटर साखर टीमला. मॅच आपण जर पाहिली आता 10 बॉल 47 धाबांचं समीकरण, 10 चेंडू आणि 47 धाबा. नेक्स्ट मॅच 2 टीम मुरबी आणि एका बाजूला कोपरी संघ पण रेडी राहा. हा सामना संपला की लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत, कारण आज थोडासा ब्रेक घ्यावा लागेल आम्हाला. पाहुण्यांची उपस्थिती 3:30-4 नंतर तुम्हाला या मंचावरती पाहायला मिळेल. ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ते सन्माननीय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. विविध पदाधिकारी या परिसरातील रायगड जिल्ह्यातील त्यांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रशासकीय अधिकारी असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, या सर्वांचं आपण नक्कीच या ठिकाणी स्वागत करणार आहोत, कारण ही स्पर्धा कधीच स्वार्थासाठी भरवलेली नाहीये. स्वखर्चातून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि आज दरवर्षी आपण पाहिलं हे 7वं पर्व. असं म्हणतात एखादी गोष्ट करणं तितकं सोपं नाही, स्पर्धा भरवणं तितकं सोपं नाहीये, आणि या 7व्या पर्वामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी पाहताय. बॅकफुटला गेले, थोडासा फलंदाजाला फॉलो केला आणि इथे मात्र आपण पाहू शकाल क्लीन बोल्ड. क्या बात आहे. अजून एक धक्का आल्या, पावली माघारी परतावा लागेल. रितेश आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला. पहिला बॉल षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं होतं की सूरज पाटील अजून धावा बनवेल, तो जसा बाद झाला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक विकेट रितेशला मिळाला. आता 9 चेंडू आणि विजयासाठी डब्बल 47 धाबाचं समीकरण. सौजन्य मैदानाकडे चाललाय. सौजन्यला आपण जाताना पाहू शकाल, ज्या टी शर्ट्स परिधान केलेल्या आहेत सर्व खेळाडूने, त्याचे स्पॉन्सर आदरणीय भरतशेठ बेलोसे, बैलगाडा शहर क्षेत्रामधील खूप मोठं नाव. मगाशी चंदू सरांनी देखील सांगितलं कोकण स्पीड किंग आणि खरं तर
फायनलच्या प्रत्येक राऊंडमध्ये टॉपर राहणारा खरं तर बैलगाडा क्षेत्रामधलं एक नाव आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटचं दैदिप्यमान असं आयोजन आणि नियोजन काशीद नगरीमध्ये. हा सामना थोडासा जड होत चालला साखर टीमसाठी. याही वेळेला लेंथ बॉल आहे, जमिनीलगतचे फटके तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणार नाहीयेत. तुम्हाला आता एरियल अटॅक, काउंटर अटॅक करावा लागेल. हवाई सफर तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. मोठा प्रवास पूर्ण करायचा कमी वेळेमध्ये तर तुम्हाला विमानाने प्रवास करावा लागतं. आणि या ठिकाणी जर का मोठ्या धावा तुम्हाला कमी चेंडूमध्ये चेस करायचे असेल तुम्हाला षटकार चौकारच मारावे लागतील. अन्यथा पराभवाला आमंत्रण द्यावं लागेल, पराभव स्वीकारावा लागेल. लॉफ केला बॉलला, याही वेळेला बेसेप मध्ये खेळले. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धाबा माप्यासह 2 धाबा आल्या. संतोष चौधरी यांचा कॉल येतो आम्हाला, त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमचे रायगडमधील बेस्ट अंपायर काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये ते जॉईन होऊ शकलेले नाहीयेत. त्यांच्या वतीने देखील अडिया 2 धाबा मागच्या बॉलवरती. यस, आमचे रायगडचे धोनी आहेत ते संतोष चौधरी. आणि इथे आपण पाहता तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 36 धाबा. दिल्ली अभी भी दूर है. 44 एका ओव्हरमध्ये, एका षटकामध्ये जवळजवळ 44 धाबा बनवणं तितकं सोपं नाहीये. एका दुसरा चमत्कार घडला तरच नमस्कार होईल. आम्ही आमच्या डोळ्यात धकत करण मडवीला पाहिलं होतं 39 धावांचा पाठलाग करताना पिल्लेच्या क्रीडांगणावरती किंजल ट्रॉफीमध्ये. तिथून करण मडवी हे नाव पुढे आलं आणि आज ओपन क्रिकेटमध्ये याही नावाची दखल घेतली जाते. त्यामुळे क्रिकेटमध्ये एखादा क्षण तुमच्या पूर्ण कारकिर्दीला कलाटणी देऊ शकतोय. याही वेळेला स्विंग अँड मिस, लाऊड अपील आहे. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. डीसीबी ग्रुप काशीद आयोजित आपण पाहताय सोयरे चषक 2025 हे दमदार पर्व. ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांनी देखील स्पर्धेचं कौतुक केलं, जे नाव ठेवलं या स्पर्धेला सोयरे चषक. प्रशांतजी नाईक नगराध्यक्ष आणि सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी हे एकमेकांचे सोयरे आहेत आणि त्यांच्या नात्याला समर्पित करणारी ही स्पर्धा आपण पाहताय सोयरे चषक. तर नेक्स्ट मॅच मुरबी आणि कोपरी 2 टीम आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. तर मुरबी संघाने मागचा सामना ज्या पद्धतीने जिंकला कौतुकास्पद. असं वाटलं होतं पहिल्या सामन्यामध्ये गाडी क्रमांक 15-52 पराभव होतील, कारण 45 धावा असताना त्या ठिकाणी आपण पहिला तर संकेत पाटीलने टाकलेलं मेडन षटक टीमला एक वेगळी तर ऊर्जा देऊन गेलं. षटकार या ठिकाणी पाहिला तर उशीर झाला या फटक्यामध्ये, पद्धतशीर मारला फटका फलंदाजाने. षटकार 6 धावा या ठिकाणी आल्या. हा सामना एकतर्फा होत चालला. 1 साइडेड मॅच, एकतर्फा हा सामना या ठिकाणी पाहता पारगाव संघ आता विजयाच्या उंबरट्यावरती आहे. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसातील पहिला सामना खेळले आणि त्यानंतर 5व्या सामन्यामध्ये देखील दमदार योगदान. फ्लायटेट क्या बात आहे. जरी संघ पराभवाच्या उंबरट्यावरती असला तरी मी माझी गुणवत्ता सिद्ध करेल, मला मिळाली संधी त्याचं मी सोनं करेन, याचं प्रत्येक खरं तर एक उत्तम आणि ज्वलंत उदाहरण दाखवतो मैदानामध्ये फलंदाज राहुल. कौतुक करावं लागेल. सिद्धेश वॉटर स्पोर्ट्स पारगाव हा संघ मैदानामध्ये आहे. एका बाजूला बॉस फायटर साखर आणि नेक्स्ट मॅच असेल गार्गी 11 कोपरी विपक्ष खेडेकर 11 मुरबी. शेवटचा एक बॉल पेंडिंग आहे. हार्डलक टीम बॉस फायटर साखर. आपण या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. संघ आता पराभवाच्या छायेमध्ये, गर्द छायेमध्ये आलेला आहे आणि यावेळेला हा सामना फिनिश झाला. सामना जिंकत आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये पहिला संघ पोहोचतोय सिद्धेश वॉटर स्पोर्ट्स पारगाव. वेल प्लेड. अभिनंदन पारगाव टीम, हार्डलक टीम, बॉस फायटर साखर. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याला दोन्ही संघ एकमेकांना आपण हस्तांतरण करा, लाईनअप करा आणि त्यानंतरच मैदान सोडा. तर या सामन्याचा हिरो, सामनावीर, 10 बॉलमध्ये 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा, सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीर राहणारा सुमित मिस्टर 360 डिग्री सुमित डोंगरे ठरला या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. ध्रुव तारेकर खरंतर आज टीम सोबत आहे, त्याचंही कौतुक या ठिकाणी करावं लागेल. चला लगेचच सुमित आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आणि यानंतर कोपरी आणि मुरबी दोन्ही टीम लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी सामना चालू करा.
ज्या संघाने फिल्डिंग स्वीकारली आहे लगेच मैदानात ताबा घ्या. जसा सामना सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये करूया. बदल आवाज असेल आमच्या समवेत करता गेले 7 पर्व ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेत